तर प्रणव दादा डाळे तुमचं मनापूर्ण स्वागत तिकडे. धन्यवाद. तर आपण बघू शकतो हा ग्रामीण भाग आपला नेवासा एक म्हणजे सिटी आपण बघू शकतो. पुण्यामध्ये भरपूर रील लोक आहे, मुंबईत भरपूर रील लोक आहे, नाशिकमध्ये खूप आहे. तर आपल्या नेवाशामध्ये मला तर वाटतं तुम्ही त्याचा टॉपला आहे कॉमेडी रील्स मध्ये. तर भरपूर लोकांचे कमेंट्स पण येतात तुम्हाला, म्हणजे छान छान व्हिडिओ मिलियन मध्ये पण गेले तुमचे व्हिडिओ. तर तुमचा हा जो प्रवास होता, कारण आपण बघतो व्हिडिओ ज्यावेळेस तुम्ही काढतात, एक कॉमेडी व्हिडिओ काढतो त्यावेळेस आसपासचे नातेवाईक असतील, पाहुणे रावळे असतील, भरपूर गोष्टी सहन करून तुम्ही पुढे गेले असाल. तर जनतेला ते सांगा जरा कसं असतं, हे खूप अडचणीतून तसं वर आलोय मी. बघायला गेलं तर खूप लोक हसतात, खूप लोक म्हणतात विकाय व्हिडिओ काढतो असं तसं, नाही का? तसं हे सहन करूनच पुढे जावं लागतं. चेष्टा, अपमान हे सहन केल्याशिवाय माणूस कधीच मोठा होऊ शकत नाही. बरोबर आहे तुमचा अगदी. आणि दुसरा विषय म्हणजे तुमच्या रील्स मध्ये मी भरपूर सेलिब्रिटी लोकांचे कमेंट बघितले. तर तुमचे कॉन्टॅक्ट आहे का पर्सनली? कॉन्टॅक्ट तशी नाही काही, पण भरपूर सेलिब्रिटी लोक मला लाईक करतात, फॉलो करतात, नाही का? त्यांचा मेसेज पण येत असतो. कॉन्टॅक्ट आता हळूहळू कॉन्टॅक्ट पण व्हायला लागले. वर आपल्या गावातले मोठं, आपल्या गावातले लोक आपल्याला मोठे करायचे. आणि सुरुवात तुम्ही कशी केली, म्हणजे पहिला व्हिडिओ काढला ज्यावेळेस तुम्हाला कसा इंटरेस्ट आला या गोष्टीमध्ये? सगळ्यात पहिले मी पहिला व्हिडिओ काढला तो 500,000 पर्यंत व्ह्यूज गेले फक्त, त्याला व्हायरल काय झालं नव्हतं. त्याच्यानंतर 2-3 व्हिडिओ टाकले, असं सहज टाकत टाकत मग मिलियन मध्ये जायला लागले व्ह्यूज. तेव्हा थोडस हे चांगलं वाटायला लागलं, नाही का? मग मिलियन मध्ये जायला लागल्यावर मग मी अजून व्हिडिओ टाकायला लागलो. मग व्हायरल व्हायला लागले व्हिडिओ. मग तेव्हा लोक थोडे बोलायचे कमी झाले, नाहीतर चेष्टाच करत होते, फक्त व्ह्यूज कमी जात होते म्हणून. आणि तुमच्या व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट ऑब्झर्वेशन केली, कंटिन्युटी नावाचा एक नंबर कंटिन्युटी मेंटेन करता तुम्ही. तर त्यासाठी म्हणजे आधी कंटेंट तयार करतात की म्हणजे कंटिन्यू डेली शूट करतात, कसं करतात शूटिंगचं? आधी मी कंटेंट लिहून ठेवतो वहीमध्ये, लिहिलेलं का तेच कंटेंट मग मी आधी डोकं लावतो दर्शन, मग ते कंटेंट लिहून काढतो आणि मग ते कंटेंट आम्ही नंतर व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करतो. अरे काय बात आहे. आपण बघू शकतो रील्स वरून भरपूर. आता सूरज चव्हाणचं उदाहरण घेऊ शकतो आपण, की छोट्या गोष्टीवरून तो मुलगा आज खूप टॉपच्या पोझिशनला गेला. तर तसं तुमचं एम काय? तसं एम तर काही नाहीये, पण टॉपला जायचं आपल्याला. पण आपल्या गावातली मुलं मोठे झाले पाहिजे. शहरातले तर खूप मोठे झाले दादा मुलं, नाही का? पण आपल्याला आपल्या सोबतचे जेवढे असतील तेवढे ते सगळे मोठे करायचे. बरोबर, अगदी बरोबर. तर तुम्हाला सगळ्या जनतेचा सपोर्ट राहणार आहे दादा. तर अजून जनतेसाठी तुम्ही काहीतरी बोलू शकता तुमच्या हिशोबाने? जनतेसाठी तर काय, जनतेने माझ्यावर एवढं प्रेम केलेलंच आहे. तर आता जनतेचं माझ्यावर खूप प्रेम आहे, तर मी आता होईल मोठा, अजून होऊ शकतो. जनतेने अजून प्रेम दाखवलं तर अजून बी मोठा होऊ शकतो. आपल्याला आपल्या गावातले लोक मोठे करायचे, शहरातले नाही. आपल्याला आपल्या सोबतचे, आपले मित्र, हे सर्व मला घेऊन सोबत मोठे करायचे. मला यांना सोबत घेऊन चालायचंय पुढे, मला एकट्याला पुढे जायचं नाही. तर दादा आज तुमचे 10K फॉलोअर झाले, तर आमच्या टीम कडून सगळ्यात तुम्हाला शुभेच्छा. 10K 100K होणार, 100% 1,00,000. तर तुमचे प्रयत्न एकदम मनापासून राहू द्या. तुमचे रील्स बघून आमची सगळी फॅमिली तुमचे रील्स बघते. आज तुम्ही सगळ्यांना एवढं हसवताय, तर अजून तुम्ही काय बोलू शकतात? मला या रील्स मधून एवढं, मला फक्त जनतेला हसवायचंय. कोणाचं मन दुखवायचं नाही, कोणाचं काही करायचं नाही. आपल्याला प्रत्येक माणूस आपल्याला सारखा आहे, आपल्याला प्रत्येक माणसाला हसवायचंय. आपल्याला कोणतं दुःखात जरी असलं तरी आपल्याला त्याला हसवायचंय. शेवटपर्यंत मी जरी दुःखात असलो तरी मी समोरच्याला हसवणार. आणि तुमच्या रील्समध्ये दादा एक गोष्ट मेन राहिले, इम्पॉर्टंट पॉईंट. त्या रील्समध्ये मी बघितलं एक साई नावाचा एक मुलगा असतो, तर म्हणजे तो कंटिन्यू तुमच्यासोबत असतो. तुमचा भाऊ वगैरे तो कसं? तो माझा भाऊच आहे, त्याला बी मी सोबत घेऊन व्हिडिओ काढतो. त्याला तशी आवड नव्हती, पण मी आवड त्याला निर्माण केली. मग तो पण माझ्यासोबत व्हिडिओ काढायला लागला. मग असं दोघं सोबतच व्हिडिओ काढतो आता. मग दोघं पण, मी त्याला म्हटलं माझ्यासोबत व्हिडिओ काढत जा, आपण दोघं व्हिडिओ काढून व्हायरल होऊ. मग तो पण सोबत काढायला लागला. तसेच सोबत मग 10K असे फॉलोअर झाले माझे, नाही का? तुमच्यासोबत आता त्यांनाही प्रसिद्धी भेटते, अगदी त्यांनाही छान वाटत असेल. हो, त्यांनाही छान वाटतं. आता खूप लोक आम्हाला हातबीत करतात, नाही का? रील्स वरून खूप रील स्टार म्हणतात जाता. खूप असे लोक आहेत हात करणारे, रील स्टार म्हणणारे. पण आता तरी आधी चेष्टा सहन केल्याशिवाय हे माणूस